लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्रीत ईद मिलादुन्नबी निमित्त जलसा ए सीरतुन्नबीचे आयोजन. पैगंबर यांच्या जीवनातील आदर्श शिकवण आणि नैसर्गिक मूल्यांची माहिती देण्यात येणार आहे. फुलंब्री शहरात 12 रबीउल अव्वल आणि ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित जलसा ए सीरतुन्नबीचे आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 नगर पंचायतच्या हॉलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार सुहास शिरसाट, नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, नायब तहसीलदार संजय राऊत, मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती असणार आहे. तसेच प्रमुख वक्ते म्हणून अब्दुल वाजिद कादरी आणि इतर उलमा ए किराम यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यावेळी उपस्थित मान्यवर आणि धर्मगुरूंकडून पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्या पवित्र जीवनचरित्रावर, उत्तम आचार विचार यांच्यावर, मानवतेच्या संदेशावर तसेच आजच्या काळात सीरत ए नबीचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या जलसाचा मुख्य उद्देश नागरिकांना पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातील आदर्श शिकवण आणि नैतिक मूल्यांची माहिती करून देणे तसेच त्यांचे जीवन जगण्याचा संदेश समाजात पोहोचवणे हा आहे. आयोजकांनी सांगितलं आहे की पैगंबर मोहम्मद यांचे संपूर्ण जीवन मानवतेसाठी आदर्श आहे. त्यांनी समाजाला प्रेम, बंधुभाव, एकता, न्याय, संयम, सदाचार आणि मानवी सेवेचा संदेश दिला. आजच्या काळात समाजात शांतता, एकोपा, बंधुभाव वाढवण्यासाठी सीरत ए नबीच्या शिकवणीवर अंमल करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून सदरील कार्यक्रमात फुलंब्री शहर आणि परिसरातील सर्व हिंदू, मुस्लिम आणि सर्व समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जलसा ए सीरत उन नबीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सीरतुन्नबी कमिटी फुलंब्रीतर्फे करण्यात आलं आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.